रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुळशी विवाह. तुळशीचा विवाह का, कधी आणि कसा करतात? लग्नातले अडथळे दूर करण्याचा पवित्र उपाय म्हणजे तुळशी विवाह. जय श्री विष्णू, जय तुलसी माता. हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस म्हणजे तुळशी विवाह. या दिवशी भगवान श्री विष्णू आणि तुळशी देवीचा दिव्य विवाह केला जातो. असं म्हटलं जातं की या दिवसापासून देव झोपेतून जागे होतात आणि सर्व शुभ कार्याची सुरुवात होते. पण अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा काय प्रश्न पडतात. तर तुळशी विवाह नेमका का करावा? यंदा 2025मध्ये तुळशी विवाहाची तारीख कोणती आहे? या दिवशी कोणते नियम आपण पाळायचे आहेत? त्याचबरोबर खरंच तुळशी विवाह केल्याने तरुण मुलींच्या लग्नातले अडथळे दूर होतात का? या सगळ्यांची संपूर्ण आणि सुंदर माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ते पौर्णिमा या काळात साजरा केला जातो. या दिवसात देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतात. 2025 म्हणजेच यावर्षी तुळशी विवाह 2 नोव्हेंबर म्हणजेच उद्या हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवसानंतर सर्वात शुभ कार्य जसे की लग्न, गृहप्रवेश, मुंज, व्रतबंधन इत्यादी आपण करू शकतो. म्हणजेच हा दिवस वर्षभराच्या शुभ कार्याचा प्रारंभ मानला गेला आहे. आता प्रश्न येतो, हा तुळशी विवाह का केला जातो? तर यामागे आपल्याकडे एक सुंदर अशी कथा सांगितली जाते. तुळशी देवी पूर्वजन्मी वृंदा नावाची स्त्री होती, जी शंखचूड नावाच्या असुराची पत्नी होती. ती अतिशय पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेचा तेजामुळे कोणताही देव शंखचूडला हरवू शकत नव्हता. मग विष्णूंनी तिच्या पतीचं रूप घेऊन तिच्या समोर आले. वृंदेला जेव्हा सत्य कळलं तेव्हा तिने विष्णूंना शाप दिला, तू दगड होशील. आणि म्हणूनच विष्णू शालिग्राम रूपात स्थिर झाले. पण वृंदेच्या पतिव्रतेच्या प्रभावात होऊन विष्णूंनी तिला वर दिला, तू माझ्या पत्नीच्या रूपात सदैव पूजली जाशील. त्यामुळे वृंदा म्हणजेच तुळशी देवी आणि म्हणूनच दरवर्षी तुळशी आणि विष्णूंचा विवाह हा केला जातो. यावेळेस उद्या म्हणजेच रविवारपासनं तुळशी विवाह तुम्ही पौर्णिमेपर्यंत अर्थात 5 तारखेपर्यंत करू शकता. चला आता जाणून घेऊया तुळशी विवाहाची विधीपूर्वक पद्धत काय आहे. तुळशीचं झाड स्वच्छ, त्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र म्हणजे चुनरी आपल्याला ओढायची असते. कुंडीला रंग द्यायचा, कुंडीच्या भोवती रांगोळी काढायची, तिला फुलांनी सजवायचं. कुंडीजवळ श्री विष्णूंची मूर्ती किंवा शालिग्राम ठेवायचा असतो आणि तुळस ही तुळशीच्या नववधूसारखं सजवायचं असतं. तिच्या कुंड्यावर ओढणी घालतात. हळदी, कुंकू, पैंजण, जोही काही शृंगाराचं सामान असतं ते तिथं ठेवलं जातं. सर्वप्रथम गणपतीचं पूजन करूनच पुढे पूजेला सुरुवात केली जाते. नंतर तुळशी आणि विष्णूंची विधिवत त्यांना हळद लावून त्यांची अंघोळ घातली जाते. त्यानंतर तुळशीला विवाहासाठी तुळस आणि शालिग्राम एकत्र आणले जातात. मधोमध एक छोटासा अंतरपाट धरला जातो. नंतर मंगलाष्टकं, फुलांचे हार देवांना अर्पण केले जातात. नंतर आपण ज्याही आपल्याला जमेल त्या अक्षदा बनवून त्यांच्यावर टाकायच्या असतात. मंगलाष्टकं म्हणायची असतात. नंतर आरती करायची असते. त्यानंतर विवाह हा संपन्न होतो. शेवटी प्रसाद म्हणून खीर, पापड, गुळ खोबरं, नारळ याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा दूध शेवया दाखवल्या तरीही चालतं. विधी घरच्या घरी करता येतो. अत्यंत मंगल मानला जातो. तुळशी संबंधित काही महत्त्वाचे नियम आपण बघणार आहोत. तुळशी ही पवित्र माता आहे, म्हणून तिच्याशी वागणं अत्यंत आदराने असावं.
तुळशीला लोखंड किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी देऊ नये. फक्त मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातूनच तुळशीला नेहमी पाणी अर्पण करावं. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. रात्री तुळशीची पानं तोडू नये. तसेच रविवारी एकादशीला ग्रहणाच्या दिवशी देखील तुळशीला हात लावू नये. तिची पाने तोडू नये. तुळशीला अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये. विशेषतः आंघोळ न केलेली किंवा ज्या स्त्रिया रजस्वला अवस्थेत असतील त्यांनी तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीच्या कुंडीमध्ये सुकलेली पानं, कचरा किंवा जुनी माती ठेवू नये. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणं हे अत्यंत पुण्याचं कार्य मानलं जातं. आता आपण तुळशी विवाहाचे फायदे जाणून घेऊया. तर मग बघा, तुळशी विवाह केल्याने फक्त धार्मिक पुण्यच नाही तर जीवनात अनेक शुभ परिणाम देखील होतात. घरातील वातावरण शांत आणि मंगलमय होतं. तरुण मुलामुलींच्या लग्नातील जे अडथळे निर्माण होत आहेत ते दूर होण्यास मदत होते. ज्यांच्या घरात तुळशी विवाह नियमित केला जातो तिथे लवकर शुभ कार्य घडतं. दाम्पत्य जीवनात प्रेम, समजूत आणि स्थैर्य निर्माण होतं. आमच्या लहानपासून आम्ही बघत आलोय, आमची आई तुळशी विवाह दरवर्षी करते. आर्थिक प्रगती, आरोग्य आणि समृद्धी देखील वाढते. तुळशी विवाह म्हणजे देवी लक्ष्मीचा घरात वास होणे. अनेक लोकांना अनुभव देखील आहे की तुळशी विवाह केल्यानंतर त्यांच्या घरातील विवाहासंबंधी प्रश्न सुटलेत, मुलांना योग्य जोडीदार मिळाले आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ज्यावेळी तुळशी विवाह करण्याला सुरुवात करतो, जेव्हा आपण विष्णूला आणि तुळशीला हळद लावतो, ती हळद विवाह इच्छुक मुलामुलींच्या हाताला लावणं देखील शुभ मानलं जातं. ह्या उपायाने देखील मुलामुलींचे लग्न लवकर जमते. जे विवाह इच्छुक आहेत त्यांनी लाल रंगाची चुनरी तुळशी मातेला नक्कीच अर्पण करावी. म्हणूनच बहिणींनो, भावांनो, तुळशी ही फक्त झाड नाही तर ती आपल्या घरातील लक्ष्मीचं प्रतीक आहे. तिचं पूजन, तिचा विवाह म्हणजे आपल्या घरात मंगल, सौख्य आणि शांतीचं आगमन. यावर्षी 2 नोव्हेंबर म्हणजेच उद्या रविवार तुळशी विवाह नक्की करा आणि प्रार्थना करा. उद्या नाही जमलं तर परवा 2 दिवस आणखी तुमच्याकडे आहेत. 2 ते 3 दिवसांमध्ये तुळशी विवाह तुम्ही कधीही करू शकता. तुळशी श्री सखा देवी नमो नमः, नमो नमः, विष्णुप्रिया नमस्तुभ्यं, पुण्ये पाप विनाशय ही प्रार्थना दररोज म्हणाल तर घरात प्रेम, सुख, शांतता आणि समृद्धी नक्की वाढेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्णा, जय तुलसी माता नक्की लिहा.